2 तारखेला काढण्यात आलेल्या जी.आरला स्थगिती द्यायला उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरंगे पाटील आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही? उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निकाल आहे। हे बघा, मी मागेही सांगितलं होतं की न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे। शेवटचा आधार कोण आहे तर न्यायदेवता आहे। ज्यावेळेस सरकार आपल्या बाजूनं नाही, काही ओबीसीचे नेते आपल्या लेकराबाळांच्या वाटोळ्यावर उठले, जळायला लागले, त्यावेळेस खऱ्याच्या बाजूनं, सत्य दस्तऐवजाच्या बाजूनं, खऱ्या नोंदीच्या बाजूनं न्यायदेवता आधार म्हणून उभा राहते आणि ते राहिले। आम्ही मनापासून कौतुक करतो की शेवटी ज्या न्यायदेवतेकडे आमच्या गरिबांच्या अपेक्षा आहेत ते न्यायदेवता अपूर्ण करते आणि तो या जी.आरला काय होऊ शकत नाही। हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारे, महसुली पुराव्याच्या आधारे, सरकारी दस्तावेजाच्या आधारे तो काढलेला जी.आर आहे, त्याला काहीच होऊ शकत नाही। बाकीचे तरी फक्त एका ओळीचे काढलेत। 1967 ते 2023 जे जी.आर काढले, जे जाती ओबीसी आरक्षणात घातले, एका साध्या ओळीवर घातल्यात जी.आरचे। याला आधार असणारा जी.आर आहे, याला काहीच होऊ शकत नाही। आणि याला जर होत असेल काही, तर ते काढलेले आत्तापर्यंतचे जी.आर 1994चं असेल, जे कोणत्या जाती आत्तापर्यंत घातल्यात 140च्या आसपास, त्या पुऱ्या बाहेर पडतात। 50%चं वर्ष 2% पण बाहेर पडत आहे। ते तर नियमातच नाही बसत। म्हणून न्यायदेवतेनं न्याय करणार, आम्हाला आधार न्यायदेवता आहे हे वाटत होतं आणि ते झालं। विशेष करून सरकारचंही कौतुक, फडणवीस साहेबांचंही मनापासून कौतुक, आमच्या शिंदे साहेबाचं सुद्धा कौतुक, आणि विशेष विखे पाटील साहेबसुद्धा गोरगरिबांच्या लेकराच्या पाठीशी ताकदीनं उभा राहिलेत। न्याय मिळणार, मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणार एक ना एक दिवस। फक्त मराठ्यांनी गैरसमज करून घ्यायचा। काही आपले असतात, काही दुसऱ्याचे असतात। आता शेण खाणारे असते, त्याला नाविलाज आपला। काही चुकलंच, पुन्हा मुंबईत जाऊ, काय आठ संबंध आहे आपलं, खरं आहे। जाणून बुजून आपल्या मुळावरच जर उठायला लागले तर काय करू शकत नाही त्याला कोणी। त्याला समाजही काही करू शकत नाही, मी पण काय करू शकत नाही। पण हे नियती छगन भुजबळच्या आणि त्यांनी केलेल्या 70-80 जणांच्या टीमची, ओबीसी नियत चांगली नाही। हे नियतीला मान्य नाही आणि करोडो ओबीसीसुद्धा मान्य नाही की आपले नेते जाणून बुजून मराठ्यांच्या विरोधात वागायला लागले, जळायला लागले, वातावरण गावखेड्यात, जिल्ह्यात, राज्यात खराब करायला लागले। हे करोडो ओबीसींना वाटतं। कारण मराठ्यांचं गॅजेट हे मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे ओबीसींना वाटतं। परंतु आता हे नासकी आहेत, यांना राजकीय स्वार्थासाठी, पदासाठी हे ओबीसींचा वापर करतात, हे त्यांच्याही लक्षात आलं। गरज नसताना कुठं करतात हे। पण मराठ्यांनी ना दम धरून, धीर धरून राहायचं। लय पक्का जे अरे हातबल झाले, याच्यावरूनच मराठ्याला उत्तर मिळालं। हे हातबल झाले नाही, 70-80 जण टीम आहे टॉपच्या। बघा ना मराठ्यांनी सायद्रीच्या बैठकीला कोणत्या जिल्ह्यातले ओबीसीचे नेते आहेत, कशी आपल्या विरोधात टीम तयार केली, कसे माझ्या विरोधात लढतात सगळे। याचा अर्थ मराठ्यांना उत्तर मिळून गेलं की जी.आर पक्का आहे, काय होत नाही, गैरसमज पसरण्यावर ध्यान द्यायचं नाही। आणि जे विरोधात गेलेत ना, आता मात्र दयामाया करायची नाही। आता राजकीय करिअर त्यांचं ओबीसी नेत्याचं उद्ध्वस्त करायचं। तर हे आहेत मनोज जरंगे पाटील यांनी न्यायालयाचे आभार मानलेत आणि आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे। मराठवाड्यातला संपूर्ण मराठा समाज हा गॅजेटनुसार आरक्षणात जाणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन विशाल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।